नमस्कार. मी राजेंद्र डहाणे. मी आता पंचायत समिती सातारा या निवडणुकीसाठी नागठाणे 91 या गाणा म्हणून उमेदवार अधिकृत भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. ही उमेदवारी मला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा, मनोज दादा या सर्वांनी विश्वासानं मला ते दिले. ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आता गाण्यामध्ये फिरत असताना अतिशय भरघोस आणि चांगल्या पद्धतीचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे. आमचं हे पाळली गाव तर 100% भाजपच्या पाठीमागं आहे. आता गाण्यामध्ये सासवड असेल, सोनापूर असेल, गणेशवाडी, करदोशी, आमचे शेजारचं आष्टे आणि जांभळेवाडी या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा मोठा प्रतिसाद आहे. नागठाणमध्ये चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी कुठेही अडचण नाही. आणि भविष्यात हे जे तिन्ही नेते आज भाजपचे आहेत यांच्या माध्यमातून या गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे. या गणामध्ये रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील किंवा तुमच्या गटरच्या योजना, तुमच्या स्वच्छता मोहीम आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या काही पंचायत मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना असतात शेतकऱ्यांसाठी, ती कुट्टी मशीन असेल, कोळपा असेल, ताडपत्री असतील, ज्या महाराष्ट्राच्या सगळ्या जी योजना आहेत ह्या आपण या गावामध्ये राबवणार आहोत. हे सर्व करत असतानाच हे तिन्ही नेते आहेत. ते नेते आज खासदार आहेत. आमचे उदयनराजे भोसले बाबा आहेत, बांधकाम मंत्री. आज महाराष्ट्र राज्याचं 2 नंबरचं मोठं पद त्यांच्याकडे आहे. आणि आमचे जननायक लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून जी रस्त्याची मोठमोठी कामं आहेत, जी पुलाची गाण्यामध्ये कामं आहेत, मोठमोठ्या पुलांची, जी आजपर्यंत 20-25 वर्षांपासून जे बॅकलॉग जो पाठीमागे फार मोठा पडलाय, तो त्यांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या माध्यमातून या गाण्यामध्ये सोडवण्याचा नेहमी माझा प्रयत्न राहणार आहे. आणि या गाण्यामध्ये, या गावामध्ये सार्वजनिक शांतता एक राहावी ही एक माझी इच्छा आहे. पाठीमागे मी या गावचा तंटामुक्त अध्यक्ष होतो. त्या काळचे गृहमंत्री आर आबा यांच्या मार्फत त्यावेळेस माझा सत्कार, या गावा सत्कार करण्यात आला. या गावामध्ये कोर्ट केसेस ज्या होत्या दिवाणी स्वरूपाच्या आणि फौजदारी स्वरूपाच्या 109 खटले होते. त्यातले जवळजवळ 107 खटले आम्ही इथे गावामध्ये बसून तडजोडीने मिटवलं. 95 ते 2000 सरपंच होतो. त्यानंतर 2001 ते 2007 पंचायत समिती सदस्य माझ्यामार्फत या गावामध्ये, या गाण्यामध्ये पूर्वी भरपूर कामं झालेली आहेत. त्यामुळं या गाण्यामध्ये फिरत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं पाठबळ, एक चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मला मिळत आहे. त्यामुळे निवडून येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. आणि पुन्हा एकदा मतदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी माझा विश्वास टाकावा आणि भरघोस मताने मला निवडून द्यावं ही एक इच्छा व्यक्त करतो. आबा काय सांगाल, आता तुम्ही फिरता ही होतंय तर या गाण्यातून कितपत आपल्याला प्रतिसाद मिळतोय लोकांचा? या गाण्यातून आपल्याला 90% पेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आपल्या महिला वर्गात चांगला प्रतिसाद, तरुण वर्ग बरोबर आहेत, वयोवृद्ध बरोबर, ज्येष्ठ नागरिक बरोबर आहेत. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. इतर पक्षाचे काय उमेदवार असं ही करतायत की उदयनराजेंनी आम्हाला सांगितलंय तुम्ही उभं राहा किंवा काय करा, आणि ते वेगळा प्रचार असं करतायत, असं जनतेमध्ये जाते, तर काय सांगाल त्याच्यावरती? नाही, हे मतदारांचे दिशाभूल करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. उदयन महाराजांनी किंवा बाबा महाराजांनी किंवा मनोजदादांनी असं कुणालाही उभं केलेलं नाही. हे तिन्ही नेते आपले भाजपचे आहेत आणि ते भाजपच्या उमेदवाराचंच काम करतात. तर भाजपच्या उमेदवारालाच मतदान करा असं सांगतात. त्याच्यामध्ये ते कुठेही बदल करणार नाही, केलेला नाही. त्यामुळं गैरसमज मतदारांनी करून घेऊ नये. आपल्याला कमळ येते, कमळच करायचं आहे. या विभागाचा विकास करण्यासाठी भाजपचं कितपत योगदान आहे? या गणामध्ये सर्व जे कामं आतापर्यंत झाले ते भाजपच्या माध्यमातून झालेले आहेत. इतर कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून एकही काम या गणामध्ये किंवा गावामध्ये झालं नाही. आज जे इतर पक्षाचे उमेदवारी घेऊन लोक फिरतात